महाराष्ट्र हनी ट्रॅपच्या विळख्यात। अखेर लोढाच्या पापाचा घडा फुटला। पोलिसच ट्रॅपसाठी फिरवायचे हंटर। पुरावे द्यायला कोण शरणदाराची गरज नाही, एक बटन दाबलं तर पुढे दुकानामध्ये तलका मारून जाईल। याच प्रफुल्ल लोढावर राज्यभर गाजत असलेल्या हनी ट्रॅपचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे। मात्र आता याच लोढ्याच्या पापाचा घडा फुटलाय। नाशिक आणि मुंबईनंतर पिंपरी चिंचवडच्या बावधनमध्ये प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महायुतीचे 16 आमदार आणि 4 तत्कालीन खासदार आणि 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावा खासदार राऊतांनी केला होता। तर या हनी ट्रॅपचे धागेदोरे फक्त नाशिक, ठाणे, मुंबईच नाही तर आता पुण्यापर्यंत पोहोचलेत। आमचे 4 खासदार हे फक्त त्याच कारणामुळे गेले। मी तुम्हाला जागा सांगू शकेन कुठे ट्रॅप लावले होते ते, कुठे ट्रॅप, आणि आम्ही त्यांना सावधही केलं होतं। हा लोढागिडा कोणता हातांतर काही नाही आहे। 10 पक्षात तो फिरला। आता 6 महिन्यापूर्वी तो वंचितचा उमेदवार होता, त्यांनी तिथलं तिकीट घेतलेलं होतं। पण 10 वर्षाचा फोटो काढून तुम्ही यातील सुतातून स्वर्ग गाठायचा प्रयत्न करता आहात। मला वाटतं हे धंदे उद्योग बंद करा। लोकांनाही फार पटत नाही, आणि म्हणून सामना फिमणामध्ये काय आलं तर काय आम्ही किंमत द्यायची। सरकार हनी ट्रॅप प्रकरण नाकारत असलं तरी हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल चालकाच्या संस्थांना मदत केली आहे का याची चौकशी सुरू आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या जमीन व्यवहाराबाबत सखोल तपास होणार आहे। अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स आणि संबंध तपासणीच्या चौकटीत आहेत। तपासात संशयास्पद आर्थिक देवाणघेवाण उघड होण्याची शक्यता आहे। गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभाग संयुक्त मोहीम राबवून माहिती गोळा केली जाते। हनी ट्रॅपच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी वेगानं चौकशी होणार आहे। अल्पवयीन बांगलादेशी मुलींचा वापर करत चक्क एसीपी दर्जाचे पोलीस अधिकारी हंटर फिरून हनी ट्रॅप लावत असल्याचा खळबळजनक आरोप पीडित महिलेनं केला। तर या प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी करुणा मुंडेंनी केली। बोरवली आणि इथून आपल्या घाटकोपर एक बांगलादेशी मुली आणतात। याचा जो रूम आहे ना, हा राहतो घाटकोपरला, हा राहतो डोंबिवलीला। यांनी फक्त बायका यूज करण्यासाठी पार्शिक मध्ये एक रूम घेतलेला आहे 2 BHK, आणि यांच्यामध्ये हे रात्रीचे बांगलादेशी लेडीज आणतात। 16, 15 वर्षाच्या मुली, ते पण आपल्याकडे पेनड्राईव्ह आहेत। आता मी यांच्या डिपार्टमेंटची इज्जत देवेंद्र फडणवीस साहेबांशी मी हात जोडून विनंती करते, जसे तुम्ही बीडचे प्रकरणामध्ये तुम्ही 1 दिवसामध्ये तुम्ही ऑर्डर काढली SIT चौकशीची, असंच तुम्ही तुमच्याकडे 24 तास आहे, तुम्ही 24 तासामध्ये एक गृहमंत्री म्हणून एक महिलाला न्याय द्या। तिच्यावरती इतका मोठा न्याय, ती पण पोलीसवाली आहे आणि होमगार्ड मतलब ते पोलीसवाले होते ना आधी, तो ही महिलाला तुम्ही न्याय द्या आणि 24 तासचे आतमध्ये हे दोघांवरती FIR करा। विरोधकांनी प्रचंड ताकदीने हे प्रकरण लावून धरलंय। त्यामुळेच की काय सरकारनं या प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू केल्याची चर्चा रंगली। त्यामुळेच फक्त प्रफुल्ल लोढावर कारवाई करून हे प्रकरण थंड बसत्यात जाणार की महाराष्ट्राला विळखा घालणाऱ्या हनी ट्रॅपमध्ये बडे मासे सापडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।